नमस्कार, स्वागत आहे पुन्हा तुमचा माझ्या YouTube चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की परमात्मा एक मार्गामध्ये आल्यावर सेवक लोक ह्या अंधश्रद्धेतून दूर कसे होतात। परमात्म्याच्या मार्गावर चालायला सुरुवात केली की माणसाच्या आयुष्यात मोठा बदल घडायला लागतो। मनातील भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो आणि अंधश्रद्धेची साखळी तुटायला सुरुवात होते। कारण परमात्मा नेहमी सत्य, विवेक आणि प्रेमाचा मार्ग दाखवतो। पूर्वी अनेक लोक छोट्या छोट्या गोष्टींना घाबरत होते। कोणी म्हणालं की हे करू नका नाहीतर अपशकुन होईल, कोणी म्हणालं की अमुक व्यक्तीने जादूटोणा केला आहे। अशा भीतीत माणूस जगत होता। पण जेव्हा तो परमात्म्याच्या चरणी येतो तेव्हा त्याला समजतं की खरी शक्ती देवाच्या नामात आहे, भीतीत नाही। परमात्मा सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। परमात्मा म्हणजे परमात्मा एक, सर्वांचा देव एकच असतो। जुमदेव बाबांनी ही मार्ग दाखवला आहे सेवकांना की ह्या मार्गामध्ये तुम्ही या आणि सर्वांना एक समजा। ही भावना मनात निर्माण झाली की माणूस अंधश्रद्धेच्या जाळ्यातून बाहेर पडतो। कारण त्याला कळतं की जीवन कर्माने बदलतं, मेहनतीने बदलतं आणि श्रद्धेने बदलतं, खोट्या गोष्टींनी किंवा भीतीने नाही। परमात्म्याच्या मार्गावर चालणारा सेवेकरी विचार करायला किंवा अंधविश्वासावर लगेच विश्वास ठेवत नाही। कारण ज्याच्या मनात ज्ञानाचा दिवा पेटलेला असतो आणि जिथे ज्ञानाचा प्रकाश असतो तिथे अंधश्रद्धेचा अंधार कधीच टिकत नाही। बाबा जुमदेव यांनी कधीही कुणाला सांगितलं नाही की माझी पूजा करा किंवा अंधश्रद्धा पाळा किंवा काही करा। आज समाजात अनेक लोक भीती दाखवून लोकांना फसवत आहेत। कोणीतरी म्हणतं तुमच्यावर संकट आहे, कोणीतरी म्हणतं पूजा करा नाहीतर नुकसान होईल। पण खरा परमात्मा कधीच भक्ताला घाबरवत नाही, तो भक्ताला धैर्य देतो, आत्मविश्वास देतो आणि सत्याचा मार्ग दाखवतो। सेवेकरी जेव्हा नामस्मरण करतो, सत्संग ऐकतो आणि चांगल्या विचारांशी जोडला जातो तेव्हा त्याच्या मनात नकारात्मक हळूहळू संपते। तो समजतो की देव म्हणजे प्रेम आणि सेवा आणि सत्य। देव कधीच अंधश्रद्धा शिकवत नाही। म्हणूनच परमात्मा एक मार्गावर चालायचं असेल तर विवेक जागा ठेवा, श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा ठेवू नका। देवावर विश्वास ठेवा पण खोट्या भीतीवर विश्वास ठेवू नका। कारण परमात्मा आपल्याला गुलाम बनवायला नाही तर मुक्त करायला आला आहे। चला आपण सर्वजण मिळून सत्य, सेवा आणि श्रद्धेचा मार्ग स्वीकारूया आणि आपल्या जीवनाचा ज्ञानाचा प्रकाश निर्माण करूया आणि अंधश्रद्धेचा अंधार दूर करूया।